नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण संख्याशास्त्रावर बोलणार आहोत। आजचा विषय आपला एंजल नंबर्स किंवा देवदूत संख्या यावर असणार आहे। तर एंजल नंबर्स म्हणजे काय असतं, तर ते आपल्याला कसे मदत करतात, आपल्याला कसे काही संकेत देत असतात, यावर मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे। हे ब्रह्मांड आपल्या पाठीशी असलेल्या देवी शक्तींनी आपल्याला दिलेले संकेत किंवा संदेश हे आपल्याला काही नंबर्सच्या मदतीने देत असतात। बऱ्याचदा लोकांना हे नंबर दिसतात, तरीही त्याचा फायदा कसा करून घ्यायचा किंवा त्याला जागृत कसं करायचं, ते नेमके कसं लिहायचे असतात। एंजल्स नंबर्स लिहिण्याची एक विशिष्ट अत्यंत प्रभावी पद्धत आहे। त्याला मॅनिफेस्टेशन टेक्निक किंवा नंबर थेरपी असं म्हणलं जातं। बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही माहिती देणार आहे। आपल्याला अनेकदा 111, 222, 777 असे नंबर्स दिसतात। कोणत्याही कागदावर, बिलावर, मोबाईलमध्ये, घड्याळात, वेगवेगळ्या ठिकाणी, कोणत्याही ठिकाणी आपल्याला हे नंबर दिसत असतात। आपण त्याचे अर्थही शोधतो, पण तुम्हाला माहिती आहे का की हे नंबर फक्त पाहण्यासाठी नसून ते लिहून तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एंजल्स नंबर्स लिहिण्याची अगदी योग्य आणि शास्त्रीय पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा 100% रिझल्ट भेटणार आहे। तर हे नंबर लिहिण्यासाठी लागणारे साहित्य काय आहे ते पहिल्यांदा आपण पाहूया। तर काही नंबर्स लिहिण्यासाठी वेगवेगळ्या शाईचा वापर केला जातो, वेगवेगळ्या कागदांचा वापर केला जातो, म्हणजे त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होत असतो। सगळ्यात पहिला बघूया आपण पेनाचा रंग। तर एंजल नंबर लिहिताना पेनाचा रंग हा खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतो। तर निळा पेन सामान्य इच्छा, मानसिक शांतता आणि अभ्यासासाठी याचा उपयोग केला जातो, म्हणजे निळ्या रंगाचा उपयोग यासाठी केला जातो। त्यानंतर लाल शाई, लाल पेन नाते संबंध असेल, प्रेम असेल, रिलेशनशिप, लग्न आणि आत्मविश्वासासाठी या रंगाचा वापर केला जातो। त्यानंतर हिरवा पेन म्हणजे हिरव्या शाईचा पेन। हिरवा हा नेहमी पैसा, करिअर, नवीन नोकरी आणि जीवनात व्यवसायातील प्रगतीसाठी हिरव्या पेनाचा उपयोग केला जातो। आता तुमची इच्छा कोणत्या बाबतीत आहे, तुम्ही रिलेशनशिपमध्ये जर तुमची इच्छा असेल किंवा अभ्यासामध्ये असेल किंवा एखादी एक्झाम असेल तुमची, त्यामध्ये तुम्हाला यश पाहिजे, किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये जर तुम्हाला यश पाहिजे असेल, किंवा करिअरमध्ये, पैशाच्या बाबतीत, बिझनेसमध्ये असेल, तर तुम्ही तसे रंग निवडा किंवा तशा शाईचे पेन वापरा। तर हे नंबर कुठे लिहायचे, नक्की शरीराच्या कुठल्या भागावर लिहायचे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर नेहमी आपण हे नंबर डावा हात किंवा शरीराच्या डाव्या बाजूला लिहायचे असते। त्याचबरोबर हे नंबर पाण्याच्या बाटलीवर, काचेच्या पाण्याच्या बाटलीवर देखील लिहिले जातात। त्यानंतर कोऱ्या पांढऱ्या कागदावर देखील लिहिले जातात। हे तिन्ही पद्धती मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। एंजल नंबर लिहिण्याच्या 3 सर्वात प्रभावी पद्धती आहेत, तीन टेक्निक आहेत। तुम्ही या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिन्ही पद्धती सांगणार आहे। तर शरीराच्या डाव्या भागावर नेहमी एंजल नंबर्स लिहिले जातात। आपले डावे अंग हे रिसिव्हिंग मोडमध्ये असते, म्हणजेच ते ब्रह्मांडातील ऊर्जा स्वतःकडे खेचून घेत असते, म्हणून नेहमी एंजल नंबर शरीराच्या डाव्या भागावर लिहिले जातात। ते कसे लिहायचे असतात, तर तुम्ही तुमच्या डाव्या हाताच्या मनगटावर असेल किंवा तळहातावर असेल किंवा खांद्यावर असेल, योग्य रंगाच्या पेनने तो नंबर लिहावा। म्हणजे जसं मी वर सांगितलं तुम्हाला की पैसा, रिलेशनशिप असेल किंवा एक्झामच्या विषय असेल, तर त्या रंगाचा वापर करून तुम्ही हा नंबर शरीराच्या डाव्या भागावर लिहायचा आहे। हा नंबर लिहिताना काही नियम देखील आहेत। नंबर लिहित असताना मनात तुमची जी काही इच्छा आहे ती आधीच पूर्ण झाली आहे असा विचार करायचा आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 777 हा मिरेकल नंबर पैशासाठी लिहित असाल, तर माझ्या आयुष्यात पैसा येत आहे किंवा आलेला आहे आणि तो प्रवाह अखंड चालू आहे असा भाव मनात ठेवायचा असतो। त्यानंतर
हा नंबर लिहून झाल्यानंतर बऱ्याचदा आपण हात धुतला जातो, आंघोळ केली जाते, हा नंबर पुसला जातो, तर त्यावर आपण पुन्हा ते गिरवायचं आणि त्याला ठळक करायचं आहे. त्यानंतर दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजे वॉटर मॅनिफेस्टेशनची, म्हणजेच आपल्या काचेच्या बाटलीची. पाण्यामध्ये ऊर्जा शोषून घेण्याची अद्भुत क्षमता असते. तर ही पद्धत कशी करायची? रोज तुम्ही ज्या बाटलीतून पाणी पिता, शक्यतो ती बाटली काचेची असावी, किंवा तांब्याची असेल तरी चालते, पण शक्यतो काचेची असावी. त्यावर एका पांढऱ्या कागदाच्या पट्टीवर तो एंजल नंबर लिहायचा आणि ती पट्टी बाटलीवर चिटकवायची. त्याच्यानंतर त्याच्यावर एक ट्रान्सपरंट असेल किंवा प्लॅस्टिक चिटकवायचं, म्हणजे ती पाणी जरी सांडलं तरी ती धुवून जाता कामा नये किंवा खराब होऊ नये, म्हणून त्याच्यावर आपण सेफ्टी प्लॅस्टिक ट्रान्सपरंट चिटकवायचं. आरोग्यासाठी जर तुम्ही वापरणार असेल, म्हणजे जर तुमचं आरोग्य खराब असेल, निरोगी आयुष्यासाठी असेल किंवा आजारपण चालू असेल, तर काचेच्या बाटलीवर तुम्ही 555 किंवा 528 हा अंक लिहायचा आहे. आणि अंक लिहिताना मी सांगितल्याप्रमाणे माझं आरोग्य हे निरोगी आहे, मला कोणताच आजार नाही किंवा जे काही आहे त्याच्यातून मी सुखरूप बाहेर पडलो आहे, असं इच्छा बोलून तो अंक लिहायचा आणि त्या बाटलीतलं पाणी प्रत्येक घोट पिताना हे मनात इच्छा धरून प्यायचं. त्यानंतर त्या नंबरची सकारात्मक कंपनं जी काय आहेत ते पाण्यात उतरतात आणि तुम्ही जेव्हा जेव्हा ते पाणी पिता तेव्हा तेव्हा ती ऊर्जा तुमच्या शरीरात कार्य करायला सुरुवात करते. त्यानंतर 555 असेल, 333 असेल, असे जे काही अद्भुत नंबर आहेत त्याचा स्वतःमध्ये काही शक्ती आहे, अर्थ आहे, हे यासाठी मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ घेऊन नक्कीच येणार आहे. त्यानंतर पुढची पद्धत आहे पेपर मॅनिफेस्टेशनची. ही अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली तांत्रिक पद्धत आहे. तर ही पद्धत कशी करायची? जर तुम्हाला एखादी विशिष्ट इच्छा लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर काय करायचं? एक कोरा कागद घ्या. समजा तुम्हाला पैशाची गरज आहे, तर तुम्ही 528 किंवा 888 हा नंबर एका ओळीत 55 वेळा सलग 5 दिवस लिहायचा. म्हणजे आज 55 वेळा, उद्या 55, परवा 55, असं सलग 5 वेळा करायचं. इच्छा बोलायची आणि हा अंक लिहायचा, किंवा इच्छा जरी लिहिली तरी चालते. काय करायचं? शॉर्टकटमध्ये एका ओळीत जेवढं बसेल तेवढी इच्छा लिहायची, जास्त पसारा करायचा नाही. एका लाईनीत बसेल असं, म्हणजे 55 ओळी आपल्याला लिहिता येतील. तुमची जी काही इच्छा असेल ती लिहायची किंवा सलग. त्यानंतर हा झाला 555चा मार्ग किंवा उपाय. त्यानंतर 333चा देखील सेम असाच उपाय आहे. तुमची जो काही इच्छा आहे ती लिहायची सलग 3 दिवस 33 वेळा. म्हणजे आज 33 वेळा, उद्या 33, परवा 33. काय करायचं? आज ज्या वेळेला आपण बसलोय ना, समजा आज तुम्ही 11 वाजता बसलाय, तर उद्या देखील 11 वाजताच लिहायला बसायचं. असं 333चा उपाय आहे. त्यानंतर एंजल नंबर लिहिताना काही चुका असतात, त्या चुका टाळायच्या आहेत. हा भाग तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे, किंवा हा व्हिडिओचा देखील महत्त्वाचा आहे, या उपायांचा हा महत्त्वाचा भाग आहे. तर काय करायचं? काळ्या पेनचा वापर टाळायचा. काहीही असो, काळ्या पेनचा वापर दैनंदिन जीवनात देखील तुम्ही काळ्या शाईचा, काळ्या पेनाचा वापर टाळायचा असतो. एंजल नंबर लिहिताना काळा पेन कधीही वापरायचा नाही आहे. काळा नंबर हा ऊर्जा ब्लॉक करत असतो. हा झाला एक टाळायचा विषय. त्यानंतर दुसरी टाळायची गोष्ट म्हणजे संशय मनात धरायचा नाही. नंबर लिहिताना किंवा लिहिल्यानंतर हे खरंच काम करेल का बाबा, किंवा हे खरं असतं का, असा संशय मनात आणायचा नाही आहे. ब्रह्मांडावर पूर्ण विश्वास ठेवायचा. त्यानंतर खोट्या इच्छेसाठी वापर टाळायचा. कोणाचेही वाईट करण्यासाठी किंवा चुकीच्या गोष्टीसाठी हे नंबर कधीच काम करत नाही आहेत. कधीही दुसऱ्याचं वाईट व्हावं किंवा एखाद्याची ही गोष्ट होऊ नये यासाठी जर तुम्ही इच्छा बोलत असाल, तर मी तुम्हाला आत्ता सांगते, या गोष्टी किंवा हे नंबर वाईट गोष्टींसाठी अजिबात काम करत नाही आहेत. त्यानंतर कागद जर वापरायचा विषय असेल किंवा तुम्हाला प्रश्न पडला असेल यासाठी नक्की कसा कागद घ्यायचा, तर कागदावर लिहित असताना रेषा नसलेला पांढरा शुभ्र कागद घ्यायचा, जेणेकरून ऊर्जेचा प्रवाह सरळ राहतो. मध्ये लाईनी असलेल्या देखील वह्या असतात किंवा पानं असतात, तर ते घ्यायचे नाही आहेत. ब्लँक पेज येतात, पांढरे शुभ्र कोरे कागद येतात, त्यावर आपण हे उपाय करणार आहोत.
तर मित्रांनो, ही होती एंजल नंबर लिहिण्याची योग्य पद्धत. आजपासून तुमच्या गरजेनुसार योग्य नंबर लिहायला सुरुवात करा आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये सांगा. कोणते नंबर कोणत्या विषयासाठी किंवा करिअर रिलेशनशिपसाठी वेगळे नंबर असतात, करिअरसाठी वेगळे नंबर असतात, पैशासाठी वेगळे नंबर असतात. प्रत्येक सिच्युएशननुसार आणि प्रत्येक विषयानुसार वेगवेगळे नंबर हे वेगवेगळे काम करत असतात, वेगवेगळी शक्ती वापरत असतात. तर तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे आणि तुमचा प्रॉब्लेम नक्की कशामध्ये आहे, रिलेशनशिपमध्ये आहे, बिझनेसमध्ये आहे की अजून काही वेगळा विषय आहे, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. म्हणजे मी तुम्हाला त्या विषयावर पूर्ण सविस्तर मार्गदर्शन करू शकेल आणि कोणता नंबर तुम्हाला स्पेसिफिक तुमच्या कंडिशनमध्ये वापरता येईल आणि त्याचा उपयोग तुम्हाला होईल, तो नंबर तुमची कशी मदत करेल किंवा कसा ॲक्टिवेट करता येईल हे मी तुम्हाला सांगू शकेल. त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की तुमचा प्रॉब्लेम सांगा किंवा नक्की तुमचा विषय मला स्पष्ट जर समजला तर मला अजून स्पष्टपणे व्हिडिओ तयार करता येईल. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल, माझ्या सांगण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असेल तर, माहिती आवडली असेल तर लाईक करा. मला माहिती आहे ही सर्वसाधारण माहिती आहे. तुम्ही जेव्हा तुमचे प्रश्न मला सांगाल, तुमची कंडिशन सांगाल, तुम्हाला कोणत्या विषयात सखोल माहिती पाहिजे किंवा कोणत्या विषयात सखोल मार्गदर्शन हवं असेल ते तुम्ही मला जर सांगितलं तर मी तुम्हाला अजून सविस्तर खोल पद्धतीने तुमची मदत करू शकेल. संख्याशास्त्रामध्ये प्रत्येक अंकाला इतकी अशी दैविक शक्ती आहे स्वतःमध्ये की ती आपली इच्छा काही मिनिटांमध्ये पूर्ण करतील एवढे काही असे खास प्रभावी उपाय देखील संख्याशास्त्रामध्ये आहेत. जर तुम्हाला याचा फायदा करून घ्यायचा असेल तुमच्या जीवनात तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आपण या विषयावर सेपरेट व्हिडिओ बनवू आणि तुमची मी मदत करू शकेल. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.